तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा प्रचंड राजकीय थरार पाहायला मिळतोय. अनेक वर्षांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या द्रविडी पक्षांच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणात यंदा अभिनेता विजय थालापती यांच्या TVK पक्षानं मोठा उलटफेर घडवून आणलाय. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVKनं तब्बल 107 जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतलाय. त्यामुळे विजय थालापती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र आता राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भूमिकेमुळं सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट आलाय. राज्यपालांनी विजय थालापती यांच्याकडं 118 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करण्याची मागणी केली आहे. तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागा आवश्यक आहेत. मात्र TVK आणि काँग्रेसचा मिळूनही हा आकडा पूर्ण होत नाही. काँग्रेसच्या 5 आमदारांनी TVKला पाठिंबा दिला असला तरी पक्षाला अजून 5 आमदारांची गरज आहे. त्यातच विजय थालापती 2 मतदारसंघातून निवडून आल्यामुळं पक्षाचं प्रत्यक्ष संख्याबळ 107 मानलं जात आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींमध्ये अण्णाद्रमुक पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या 47 पैकी तब्बल 28 आमदारांना पुदुच्चेरीमधील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं. माजी मंत्री CB षणमुगम आणि इतर वरिष्ठ नेते यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. अण्णाद्रमुकमधील मोठा गट फुटून विजय थालापती यांच्या TVKला पाठिंबा देऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील 30हून अधिक आमदार बंडाच्या तयारीत असून या हालचालींचे नेतृत्व CB षणमुगम करत असल्याचं बोललं जात आहे. जर अण्णाद्रमुकमधील बंड यशस्वी झालं तर विजय थालापती यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आता सगळ्यांच्या नजरा विजय थालापती यांच्या पुढच्या राजकीय खेळीवर लागल्यात. बहुमतासाठी आवश्यक आकडा अजून दूर असला तरी अण्णाद्रमुकमधील संभाव्य बंडामुळे समीकरणं कोणत्याही क्षणी बदलू शकतात. अभिनेता म्हणून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला विजय आता राजकारणातही गेम चेंजर ठरणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही तासात थालापती पुन्हा एकदा मोठा गेम खेळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.